कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी
करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम नमामि जोगम शिरसा गुरुंतम प्रथम नमन गुरु गणनाथा उमा शंकराजिया सुधा चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदा जय चतुर्णा जय आत्मदा वाक्षिद्धी पाविजय सहजा तिच्या चरणवदा दंडवत आता बंधू साधू सज्जन हृदय नित्य हरीचे ध्यान विठ्ठल उच्चारती जनदया माये नमन दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माहे नमन दंडवत ऐसे करुणी सगळा हरिगदा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बालाचा नवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव येऊनिया नरदेहा काही स्वहित ते पहा नाही तरी व्यर्थ जन्म चिंतितसे विषय का प्रस्तुत प्राप्तरूपी प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग पिंपळनेर निवासी असे असणारे माझे निळोबा यांचा 4 चरणाचा नरदेहाला आल्यानंतर आपलं स्वहित कशामध्ये आहे असा सांगणारा गोड चिंतन या अभंग सेवेसाठी घेतला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय तुम्हाला जर ज्ञात असलं तरी वक्त्याचं सांगणं कर्तव्य ज्यांचं गेल्या वर्षी देहावसान झालं अशा असणाऱ्या वैकुंठवाशी अनुसुया अंकुश पवार यांचं देहावसान झालं. त्यांच्या पाठीमागं असणारे त्यांची 3 मुलं 4 मुली त्यांचे असणारे पुतणे असतील. बरंच आता वेळ झाल्यामुळे आता नाव काय घ्यायचं तसं सांगायचं नाव काही घेत नाही आता, कारण आता कसं आहे आता खायची वेळ आली ना आता कसं आहे आता 12 वाजले. आता माणसाची कशी 12 वाजता विचार आहे, पण कीर्तन आता चालू झाले आता मावळूच तर काय सोडीत काळजीला करू टायमिंगला सोडू आपण. ज्यांचं झालं महाराज वैकुंठवाशी असणाऱ्या आमच्या आजी त्यांचं देहावसन झालं. शेवटी हा मृत्यू लोक महाराज ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार महाराज. का ज्ञानोबाऱ्याचा उपज येते नाशे नाशी लेते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी गा. का प्रत्येकाला ज्याचा उदय झाला त्याचा अस्त हा होणारच आहे. जसा की सूर्योदय झालेला आहे सूर्यास्त हा ठरलेला आहे. जीवनामध्ये दुःख आलं कुठेतरी सुखाची चावल येणार आहे. तसं की जन्म झाला की मनुष्याला जावंच लागणार आहे महाराज. कुणीही तर राहण्यासाठी आलेला आहे. येणे एकले हो जाणे ही शेवटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी. कुणी राहणार नाही महाराज. ज्ञानोबा त्याच्याही पुढे सांगतात महाराज की बाबांनो देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. 2 सोहळे सांगितले. पहिला सोहळा म्हणजे जन्माचा आणि दुसरा सोहळा म्हणजे मृत्यूचा. आपला एक सोहळा झालेला आहे महाराज, परंतु आपण दुसऱ्या सोहळ्याच्या काय मार्गाने अजून दिसत असं मला कुठंच दिसत नाही. का बरं कुणीच दिसत नाही की धावाधाव केलेली की आता आपल्याला जायचंय असं कोणी दिसतं का? कोणी म्हटलेलं आहे का महाराज मी उद्या जाणार आहे माझी तयारी झालेली आहे असं म्हणतंय कोण? प्रत्येक माणूस मरायला टेकला तरी म्हणतंय महाराज मर म्हणलं तरी त्याला राग येतो. आगा मर हा बोलून साथी तली मेलियावरी रडती. मर म्हटलं तरी आवडत नाही महाराज. का बरं प्रत्येकाला वाटतंय इथंच राहावं, परंतु हा काय मृत्यू लोक आहे. येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार.
अवतार एरते पामर जीव किती. मग कोण कोण गेले याच्यातून. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी. पीर मर गए पैगंबर मर गए जिलना जोगी. महाराजांनी यादी दिली कोण कोण गेलं. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. देवाला जावं नवे देवाच्या बापालाही जावं लागलं. इथं वशिला कोणाचा आहे का काळा पुढं. कुणाचाच नाही. मग करायचंय काय. निळोबाराय सांगतात की बाबांनो तुम्हाला महाराज महत् भाग्यानं हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग तुम्ही काय करा तुमचं सोयीत ते करा. काय सोयीत आहे. कोणतं हित साधायचंय. कशाने हित साध्य होईल महाराज. तू का म्हणे जन्म आल्याची सार्थक. तू का म्हणे जन्म आल्याची सार्थक. तुका मन जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. अवघेच पापी गेली दिगंतरा. आवगीच पापे येते दिगंतर. कशात सार्थक. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया. आणि त्या विठ्ठलाला पाहिल्यानंतर आठवल्यानंतर साठवल्यानंतर काय होते. अवघेच पापी गेली दिगंतरा. जन्म मरणाच्या खेपा चुकतील आणि तुमचं हित साध्य होईल महाराज. हा असणारा जन्म मरणाचा फेरा महाराज खूप दुःख आहे महाराज या जन्मामध्ये. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण. मांस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा द्याता असे. असा असणारे हित महाराज. आम्ही जर साध्य नाही केलं तर आमचा तोटा का होईल. नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम. तुमचं अनहित त्याच्यामध्ये होईल. तुम्हाला पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडावं लागेल. आणि फेऱ्यामध्ये पडल्यानंतर मला अनेक दुःख येते. कितीतरी अनेक दुःखे सांगू मी किती. सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती. भय काप चित्ती भरला असे. अनेक दुःख या संसारामध्ये आले तर जन्म मरणामध्ये आहेत. म्हणून काय करा तुमचं स्वहित साध्य करा. निळोबाराय सांगतात की बाबांनो तुम्ही जर हित नाही साध्य केलं तुमचा जन्म वायाला जाईल व्यर्थ जाईल महाराज. जसं की महाराज पशु जसं विशेष सेवन करतात तशी तुमची स्थिती होईल. आणि महाराज मानतात ना माणसं खायला का राणी धरणीला भार. तसं महाराज सांगणे निळा म्हणे व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला. मग तुम्ही काय करा येऊन या नरदेहा काही स्वहित ते पहा. हा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपला आज खऱ्या अर्थानं परमभाग्य म्हणावं लागेल महाराज. ज्यांची महाराज वर्ष महाराज फोन करून तारीख भेटत नाही. महाराजांनी हे सर्व गुणीजन मंडळी महाराज माझ्यापेक्षा ज्ञानानं मोठेत महाराज. तरी पण महाराज कीर्तनासाठी हजर झाल्याबरोबर महाराजांचा ऋण देश व्यक्त करतो. असले असणारे आळंदीचे वैभव महाराज आदरणीय भजन सम्राट आदरणीय उद्धवजी महाराज शिंदे आदरणीय बापूंच्या चरणी विनम्र सेवेने अभिवादन करतो. त्याचबरोबर महाराज असे असणारे भजन सम्राट आदरणीय कुंदनजी महाराज बोरशे ते देखील आले. त्यांनाही महाराज विनम्र भावाने अभिवादन करतो. मृदुंगाच्या क्षेत्रामध्ये महाराज पहिलं वैभव होऊन गेलं महाराज पांडुरंगजी महाराज वैद्य महाराज. त्याच्यानंतर महाराज भवानी शंकर. आणि त्याच्यानंतर जर भजन जर कोणाचं ऐकायचं असेल वाजवून जर ऐकायचं असेल तर आता या मृदुंगाच्या क्षेत्रामध्ये बादशाह जर कोण असेल तर आदरणीय चंदू नाना पांचाळे त्यांना देखील अभिवादन करून महाराज तुम्ही देखील आले त्याबद्दल धन्यवाद देतो. या कुटुंबाच्या वतीनं ऋण निर्देश व्यक्त करतो आणि आपल्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल बोलायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे काय करतात समजून घ्या बरं का.
तुम्ही म्हणाल सोयीत साध्य करा मरण, मग तुम्ही काय दिलं इथं? वैकुंठवासी. मग वैकुंठवासी जर केलं तर या जगतामध्ये एकमेव असं महाराज कोण गेलं वैकुंठाला? जगद्गुरु तुकोबारा एक. मग तुम्ही म्हणता वैकुंठवासी, मग त्यांना जन्म मरणाचं दुःख नाही का? नाही ना का? कारण त्यांचा काळ महाराज त्यांना काय केलेला आहे? सार्थकी केलेला आहे. कसा सार्थकी केला? केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने धरिला काळ सार्थक केला त्याने, धरिला धरिला मनी, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. काय केलं? काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. काळ जीवनामध्ये सार्थक केला. सार्थक केला तुम्ही म्हणताल, काळ सार्थक केला, पण त्याच्यासाठी मला शरीरामध्ये असह्य वेदना होता. शरीर काम देत नाही, मग काळ सार्थक कसा लावला? काही माणसाचं आयुष्य 50 वर्ष, काहीचं 60 वर्षे, काहीचं 80. मग त्यांचं नामस्मरण घडेल कशाहून? अरे ते नामस्मरण महाराज मुखाने करत नसत तरी अंतर्मनाने करतात. ज्ञानोबा ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. अंतकरणामध्ये नामस्मरण जरी त्यांची वाचा धरताय परी आवरीला महाराज. माझी मज झाली अनावर वाचा. मग असणारा भोग शरीराचा महाराज असला तरी महाराज त्यांचा नामस्मरण केल्याचा फायदा असा होतो महाराज, भगवान परमात्मा त्यांचा योग आणि क्षेम वाहत असतो महाराज. त्यांचं सर्व दुःख त्यांच्याकडे घेतला असतो महाराज. मग कुणाकडे घेतला? महाराज सांगतात की असं महाराज दुःख ज्यांचं घेतलं महाराज असे असणारे महाराज भक्त प्रल्हादाचं दुःख. महाराज किती रक्षण केलं महाराज? 11 प्रयोग केले भक्त प्रल्हादावरती महाराज, परंतु भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे संभाळीत. आलिया आघात निवाराया. असं संकट महाराज याच्यावरती आलं महाराज. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आवडीने भावे हरिनाम घेसी. त्याच्यासाठी त्याचं तुम्हाला नामस्मरण करावं लागेल महाराज. आणि नामस्मरण केल्यानंतर मला 30 शिदोरी तुमच्या बरोबरती येणार आहे. म्हणून तुम्ही काय करा? येऊन या नरदेहा काही सोयीत ते पहा. असा सरळ सरळ अर्थ सांगितलेला आहे. आता आपल्याकडे मला अर्धा तास उरलेला आहे. घ्यायचा ना अर्धा तास? का संपवायचं 12ला सांगा? म्हणजे कसं खाण्याची वेळ झाली. बसलेले काय करायचं सांगा मला परत. घ्यायचं का थांबवायचं? माग बसलेले काय करायचं? विठ्ठल विठ्ठल. नाही तर परमाने कुणी आणला होता रे याला? पुन्हा असं नको व्हायला म्हणून म्हणतोय. आपलंच भिवू नका. सर्व काय सारा गाव मामाचा आणि एक नाही. नाही हाय कामाचे, तसं नाही म्हणायचं मला. सगळे कामाचे, सगळे आपलेत महाराज, सर्व प्रेम करणारे. म्हणून तर हा कार्य योग सोहळा जोडून आला महाराज. शास्त्रामध्ये आपल्याला 2 दैवत सांगितले महाराज. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. पहिलं दैवत सांगितलेले मातृदेवो भव. मातेला शास्त्राने किंमत दिली का? ज्या मातेच्या पोटी महाराज हरिभक्त जन्माला घालण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर त्या मातेच्या पोटी महाराज. तीच मातेने जर ठरवलं ते हरिभक्ताला जन्माला घालू शकते, आणि त्याच मातेने जर ठरवलं तर दुर्योधनासारख्याला जन्म घालू शकते. का बरं? कुळाला तारणारा पुत्र होत असतो आणि कुळाला बुडवणारा महाराज देखील मुलगाच असतो. मग कुळ वाढवायचं का नाही का बुडवायचं हे कुणाच्या हातात आहे? मातेच्या हातात. मग मातेने काय केलं पाहिजे? पुत्र चांगला व्हावा असं वाटतं. मग पुत्रासाठी चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे? रुक्मिणी साहेबांचं पहा, 1.25 लाख प्रदक्षिणा घालत होते. ज्या आऊसाहेबांना शूरवीरांची चरित्र वाचली त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले.
आणि तुम्ही आम्ही काय करतोय? कुणाला मातीच खाऊ वाटते, कुणाला कोळशे खाऊ वाटतात. ह्याच्याने कुठे शिवाजी महाराज जन्माला येत असतात का? शूरवीर कुठे जन्माला येत असतात का? शूरवीरांच्या गाथा वाचावं लागतात, चरित्र वाचावी लागतात, त्यावेळेस महाराज जन्माला येत असतो. आणि तुम्ही आम्ही जर महाराज मालिकान मोबाईल बघत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल गर्भामध्ये शास्त्राने 16 संस्कार सांगितले. पहिला संस्कार गर्भाधान 16 सांगितलं. भक्त प्रल्हाद जन्माला आले महाराज. त्या कयादू मातेनं महाराज नारद महर्षींच्या आश्रमामध्ये सतत नाम घोष चालू होता. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. नामस्मरण महाराज गर्भावती पडलं. परिणाम सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धरा कृष्णदाता. तो भक्त प्रल्हाद जन्माला आला महाराज. म्हणून एक माता महाराज हरिभक्ताला जन्माला घालवू शकते महाराज. का तर त्या मातेच्या पोटी महाराज. कारण शास्त्रकार सांगतात की सुशिलो मातृ पुण्येन, सुशीलवान मुलगा जर जन्माला आला तर मातेचं पुण्य महाराज, कुलवान मुलगा जन्माला आला बापाचं पुण्य, उदार मुलगा जन्माला आला वंशाचं पुण्य, आणि दातृत्ववान मुलगा जन्माला आला स्वतःचं पुण्य. याच्या उलट उन्माद मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिद्रता. का उन्मत्त मुलगा जन्माला आला महाराज, आईचं पाप महाराज. म्हणून या मातेनं पुण्य केलं म्हणून सात्विक मुलं, नातू पंतू सर्व सात्विक जन्माला आले. का काय केलं बरं मातेनं? त्या मातेचा काळ जर पाहिला महाराज, 15 वर्षापूर्वी नाही 15 नाही 20 वर्षापूर्वी मला त्या मातेनं काय केलं माहिती? त्या मातेनं आपल्या पतीची निरपेक्ष सेवा केली. किती वर्ष? 15 वर्ष. 1 वर्ष नाही. असणाऱ्या शरीराला रोग झालेला असताना, मला पॅरालिस झालेला असताना कोणी करेल? अहो आपल्याला ताब्या भरून द्या म्हणून तर देत नाहीत बायको. सेवा तर लांबच राहिली. का देतात? बरोबर आहे. काय घडतं का असं? देतात का? होय महाराज तुमचं कसं आहे? नाही म्हणजे असे आपल्या जीवनामध्ये. परंतु महाराज कधीही कुणाचा महाराज दुर्व्यवहार केला नाही महाराज. पतीची सेवा केली. का पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता, अनायस आत्महिता भेटेची ना तो. पतीची सेवा जीवनामध्ये केली. आणि पतीची सेवा केल्यानंतर कारण तिची देवावरती सत्ता असते महाराज. देव काय करत असतो महाराज? तिचे महाराज काय करत असतो? सेवा. दुःख येणार दुःख स्वतःवरती घेत असतो महाराज. विठाला विठाला विठ्ठल जीवनामध्ये काय सेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे बरं का. पतीची सेवा जीवनामध्ये घडल्यानंतर आलेला काळ सुद्धा माघारी परतवण्याची ताकद आहे. कुणामध्ये? सावित्रीचं उदाहरण या सत्यवानाचं महाराज. सूर्योदय होऊन दिला नाही महाराज. का? तिने काळाला पाठीमाग लावलं. हे महत्वाचं आहे. म्हणून तिची महत्वाची सेवा जीवनामध्ये घडली. आणि काय केली? आपल्या पतीची सेवा केली. विठ्ठल तुम्ही म्हणाल पतीची सेवा केली, परंतु अंतकाळाच्या समयाला महाराज काय होतं? शरीराला दुःख होतं का नाही? दुःख होतं. परंतु अंतकरणामध्ये नामस्मरण चालू होतं. कारण पूर्वीच्या काळी जर आपण जर स्त्रीकडे जर पाहिलं तर स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात येत होतं महाराज. का बरं? स्त्री पूर्वीच्या काळी महाराज स्त्रियांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. परंतु त्या स्त्रीने महाराज पराक्रम केला महाराज. काय केला पराक्रम? त्या स्त्रीने महाराज एका हरिभक्ताला जन्माला घातलं महाराज. कुणाला जन्माला घातलं? हरिभक्ताला. संत भक्त प्रल्हाद असेल महाराज. असा असणारा महाराज भक्त प्रल्हाद जन्माला आला महाराज. आणि कुळाचा काय झाला? उद्धार केला. ज्या कुळामध्ये देवाचं नाव घेण्याची महाराज बंदी होती तिथं भक्त प्रल्हादाने नामस्मरण केलं आणि तो महाराज असणारा हरिभक्त जन्माला घातला महाराज. ही ताकद कोणामध्ये महाराज? पूर्वीच्या काळी महाराज असणाऱ्या महाराज संत जनाबाई महाराज. ज्यावेळेस 14 जणांचं कुटुंब होतं महाराज. का तर पूर्वीच्या काळी गॅस शेगडी असं काही नव्हतं. चुलीवरती स्वयंपाक करायचा आणि दळण कशाने दळायचं? जात्यावरती दळण दळायचं. गिरणी होत्या नव्हत्या महाराज. किती जणांचं कुटुंब असायचं पूर्वी? 14 जणांचं. आता किती? हमारी नाही, हमारे 2 हमारी एकच आहे आता.
आणि बाकीचे जर पाहिलं तर मला डझन मुलं जन्माला येतात. आपला हा नियम का कायला माहिती? हिंदू धर्मासाठी मला अर्थाने डोक्याची घटना आहे बरं का. कारण एक म्हणल्यानंतर आता मतदानाचा अधिकार किती, बाकीच्या धर्मामध्ये पाहिलं किती किती मुलं एका कुटुंबामध्ये असतात. आपल्याच महाराज हिंदू धर्मावरती महाराज का तर महाराज जेणेकरून आता बाकीच्या प्रांतीयाचे महाराज बघितलं तर शेत किती त्यांची जास्त उभे येत, आपले आहेत का? आपलं बंधन आहे महाराज. म्हणून महाराज दळण दळायचे महाराज सांगायचे आणि म्हणायचे आमचे गुरुजी महाराज गोड चालवाय बरं का. सुंदर माझे जाते ग फिरे बहु तो सुंदर माझे जाते ग फिरे बहु ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू, ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरे बहु तुझे, सुंदर माझे जाते ग फिरे बहु जीव शिव तो निखुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, जीव शिव तो निखुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, सुंदर माझे जाते ग फिरे बहु तुझे. महाराज पूर्वीच्या काळी देव सुंदर आणि आताच अवघड महाराज न म्हटलेलं बरं का. आताची गाणी राहिली नाही तर आणि ओव्याही राहिले नाही म्हणतात का. म्हणतात ओव्या म्हणता का, जात कशाला म्हणतात माहिती का? नाही नाही माहिती, जातच गेलं. आता मोबाईल सांगा, मोबाईलची नावं सांगते पण जात कोणाला माहिती नाही महाराज. पूर्वीच्या काळी महाराज जात होतं महाराज आणि काय 14 जणांचं गोणाई राजाई दोखी सासू सुना रामाना मदाना बापले. 14 जणांचं कुटुंब माझी जनाबाई दळाय बसायची. भगवान परमात्मा विटेवर खाली यायचे महाराज आणि माझ्या जनाबाईला दळू लागायचे महाराज. दळू नवे नवे काम सर्व काम करू लागायचे. हा कशाचा परिणाम आहे महाराज? नामस्मरणाचा परिणाम आहे, शुद्ध अंतकरणाचा भावाचा परिणाम आहे महाराज. त्या जनाबाईने म्हणून त्या मातेनं पूर्वीच्या काळी महाराज खूप मोठं महाराज पारतंत्र्य होतं महाराज. तसं जर पाहिलं तर जगतामध्ये स्त्री तत्व महान आहे महाराज बरं का. का महान आहे? कारण स्त्रीच्या अंगी महाराज त्याग, समर्पण भावना आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याग, ह्या 3 गोष्ट आहे म्हणून स्त्री तत्व हे काय महान आहे महाराज. का बरं? त्याग कशाचा केला महाराज? सर्व कारण ज्या वेळेस आपण आपल्या घरी असताना महाराज आपल्याला दुसऱ्याच्या घरी जायचंय. आपल्या वडिलांनी पाहिल्यानंतर महाराज कधी स्वातंत्र्य होतं का? वडील पाहिजे आणि लग्न लावून द्यायचे. त्यावेळेस कुटुंबामध्ये जात असताना सर्व सुख सोयींचा त्याग करावा लागायचा महाराज. आणि त्यावेळेस काय पूर्वीचे साधनं नव्हती अशी महाराज. त्याग करू लागला. मग कुणी कुणी समर्पण भावना त्याग केला बरं? पहिलं उदाहरण शास्त्र सांगतोय महाराज असणाऱ्या सीता महाराज. ज्या वेळेस महाराज दुसऱ्या दिवशी रामप्रभूंचा राजगादीवर बसणार होते महाराज, परंतु महाराज चक्र फिरलं महाराज बघा प्रारब्धाचं. दुसऱ्याच दिवशी महाराज वनवास घ्यावा लागला. तिने जर ठरवलं असतं मी जाणार नाही, जमलं असतं का नाही? परंतु ती पतिव्रता होती महाराज. पतिव्रता किती? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी 5 महाराजांची पतिव्रता सांगितली. नित्य स्मरण महापातक नाशम 5 पतिव्रता सांगितल्या महाराज. त्यावेळेस सांगितलं म्हणजे जायचंय. मग जात असताना सारा आभूषणाचा त्याग केला महाराज आणि वल्कले धारण केली महाराज आणि वनामध्ये निघाल्या महाराज. निघाल्यानंतर तर काय होतं का? निघाल्यानंतर महाराज रामप्रभू महाराज काय करावं लागला? रावणाच्या बंदीशाळेमध्ये राहावं लागला. हा त्यागच जीवनामध्ये घडलेला महाराज. आणि राहिल्यानंतर परत आल्यानंतर तरी कुणीतरी एक दिवस सांगितलं, म्हटले एक पत्नी त्याची उशीर आली एका मनुष्याची. सांगितलं म्हणले मी काय रामासारखा काय म्हणले उशीर आल्यानंतर घरात गेला. हेच वाक्य ऐकलं आणि सीतेचा त्याग केला महाराज. पुन्हा वनामध्ये राहला. ही स्त्रीच्या ठिकाणी असणारी महाराज त्यागमय भूमिका होती.
चला त्याच्याही पुढे महाराज त्याग कुणाच्या जीवनामध्ये घडला? रुक्मिणी आईसाहेबांच्या जीवनामध्ये त्याग घडला महाराज. काय घडला बरं? ज्या वेळेस महाराज विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेब महाराज संन्यास घेऊन ज्यावेळेस विठ्ठलपंत आळंदीला आले महाराज, सांगितलं महाराज पंडितांना, म्हणले तुम्हाला इथं राहायचं नाही, तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. मग कुठं राहायचं? सिद्ध बेटामध्ये राहावं लागलं. सिद्ध बेटामध्ये राहावं लागलं. राहिल्यानंतर महाराज खाण्यासाठी काहीच नाही महाराज, खाऊन देत नव्हते, मिळवून देत नव्हते. पण 4 पुत्र प्राप्ती झाले महाराज. 4 पुत्र झाल्यानंतर महाराज आता तरी महाराज द्यावं ना, नाही दिलं. सांगितलं म्हणले तुम्हाला जर तुमच्या मुलांना जर स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल, देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल. तरीही स्वीकारलं. सांगितलं म्हणले माझ्या मुलांच्या स्वातंत्र्याकरता आम्ही देहांत प्रायश्चित घेऊ. निघाले. निघाल्यानंतर आपल्या मुलावरती आईचं किती प्रेम, खूप प्रेम. पण आपल्या त्याच मुला आपल्याला आता कधीच दिसणार नाहीत हे दोड ठेवून पतीच्या मागे निघाल्या. किती श्रेष्ठ सांग. आपल्या पोटच्या महाराज आता कधी दिसणार नाही, परंतु महाराज पतीचा अधिकार मोठा, पतीची मता अनुसरते गावत लागेल, काय हरकत नाही. महाराज आपल्या मुलांचा त्याग केला. हे जीवनामधले स्त्रीचं काही त्याग जीवनामध्ये घडलेला आहे महाराज. सर्व भोगांचा त्याग करावा लागतो महाराज. काही असेल नसेल त्या परिस्थितीमध्ये राहावं लागत महाराज. म्हणून स्त्रीचा जन्म मोठा आहे महाराज. जगून देतात का? नाही जगू दे. हा समाज स्त्रीला उघड्या मानानं जगून देत नाही का? संशयास्पद पाहण्याची दृष्टी महाराज. असणाऱ्या मीराबाई महाराज उदाहरण डोळ्यापुढे घ्या. ज्या वेळेस लहान असताना सांगितलं भगवान कृष्णाची मूर्ती पाहिली. कोण आहे गाई? हा तुझा मुखातून गेला, हा तुझा पती. तेवढंच डोळ्यापुढे ठेवलं महाराज आणि पती म्हणून त्याच्याकडे पाहू लागली, शृंगार करू लागली. करायची काय महाराज? पायामध्ये चाळ बांधायची आणि नाचायची महाराज. बघ घुंगरू पान मेरा नाची रे, बघ घुंगरू पान मेरा नाची. बघ घुंगरू पान मेरा नाची रे, बघ घुंगरू पान मेरा नाची. बघ घुंगरू पान मेरा नाची रे, बघ घुंगरू पान मेरा नाची. बघ घुंगरू पान मेरा नाची, मेरा नाची 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 नाची. करायची काय? बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, बघ घुंगारू बांध मीरा नाची रे. मैत्रिणी नारायणगी हसी हो गई रे, मैत्रिणी नारायणगी हसी हो गई रे. बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, बघ घुंगारू बांध मीरा नाची रे. नाचायची देवा पुढे महाराज. सांगितलं नाव घ्यायचं नाही महाराज, लग्न लावून द्यायचंय. परंतु देवाला वरलं महाराज. वैतागला वडील आणि काय विष का प्याला राजाजी ने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे. विष का प्याला राजा ने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे. मैत्रिणी नारायण की हसी हो गई रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची. परंतु महाराज निर्धार जीवनामध्ये महाराज आणि भगवान परमात्म्याला डोळ्यापुढे ठेवलं महाराज. महाराज विष सुद्धा काय करू शकलं नाही. सर्वजण समाज नाव ठेवलंय. कही रे मीरा हो गई बावरी, लोग कहे कुलनासी रे. सर्वजण नाव ठेवू लागले, परंतु देवाला डोळ्यापुढे ठेवलं महाराज. आणि काय केलं महाराज? त्या देवाचं नामस्मरण केलं महाराज. म्हणून त्या स्त्रीला महाराज उघड्या मानानं समाज कधी जगून देत होता. परंतु ती स्त्री महाराज आता जर पाहिलं तर या कलियुगामध्ये प्रत्येक पदावरती महाराज आहे. मला तुम्ही सांगा, भारतात पहिली स्त्री पंतप्रधान झाली. काय नाव आहे? हा, काय नाव आहे? काय नाव म्हणली? सानिया मिर्झा. काय काय म्हणली? इंदिरा. हा म्हणजे असं मोठ्याने बोलत जा ना. इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान झाल्या. मला सांगा तुम्ही,
भारतातल्या पहिल्या राष्ट्रपती श्री कोण? हा, प्रतिभाताई पाटील यांचं वैशिष्ट्य मला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी डोक्यावरचा पदर खाली येऊन दिला? आता घेऊ नका, नंतर म्हणजे असं होतं मला. श्री महाराज तुम्ही सांगा, पहिली स्त्री महाराज इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली स्त्री कोण? कोण? पहिली स्त्री जगतामध्ये महाराज तिने क्रांती केली महाराज, प्रत्येक पदावरती आहे महाराज. आणि आपण तुम्ही आम्ही त्याला कमी लेखतो कारण तिच्याच पोटी महाराज एक हरिभक्त जन्माला येऊ शकतो महाराज. म्हणून मातेला मोठी खूप किंमत आहे महाराज. शास्त्रानं संत महात्म्यानं सांगितले, कोराचे हित वाये माऊलीचे चित्त, का ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मग मला तुम्ही म्हणताल की बाबांनो, तुम्ही म्हणताय माता श्रेष्ठ आहे, स्त्री श्रेष्ठ आहे महाराज. मग जीवनामध्ये महाराज कर्म करत असताना महाराज शास्त्रानं महाराज मातेला पहिला क्रमांक दिलेला आहे. का तर मातृदेवो भव. त्याच मातेच्या पोटी महाराज संत महाराज फक्त प्रल्हाद जन्म, त्याच मातेच्या पोटी महाराज संत महात्मे महाराज त्यांच्या माता पित्याला जन्म देतात. का तर पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. पुत्र झाला कोण? साठवलं हृदयामध्ये कुणाला? सावता महाराज. सावता महाराज धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर. धन्य माता पिता देतात. का तर पुत्र असा जीवनामध्ये चांगला झाला पाहिजे. नाही तर पुत्र कुळाला जर बुडवणारा असेल महाराज, 100 कौरव महाराज जळून मेले, एक वंश शिल्लक राहिला नाही महाराज. का? दुर्विचारी दुर्व्यवहारी महाराज. आपल्या मुलासाठी महाराज, मुलगा जर महाराज आताच्या बाबतीत आता पाहिलं तर तसं पाहिलं तर माणसं महाराज संस्कार देण्याऐवजी मुलांना काय देतात? शिक्षण झालं पाहिजे. लाड करा, पण किती असावा लाड? संपत्ती तुम्ही कमवताल, संपत्ती ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने भेटत असती, परंतु संस्कार जर आता नाही दिले तर पुन्हा मात्र नाराज होण्याची कारण नाही. आई रे बेईमान दुनिया, आई रे हा. आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे आई रे बेमान
टाळ्या तरी वाजवा. एवढी मोठी माणसं आज आपल्याकडे आले, परमभागी आपलं म्हणावं लागेल. धन्यवाद बापू बरं का. न भूक लागली बरोबर. ठीक आहे संपवायचं आता काय. कबीरदास महाराजांना माहित होतं, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ा को बहुमान रे, हिजड़ों को बहुमान रे, कहता कबीरा सुन भाई साधु, कहता कबीरा सुन भाई साधु, कहता कबीरा सुन भाई साधु, कहता कबीरा सुन भाई साधू. का बरं? अहो पूर्वीच्या काळी महाराज वशिला महाराज काय करायचं महाराज? पूर्वीच्या काळी महाराज वचनाला जागणारी माणसं होती, परंतु आता महाराज ज्याचा वशिला मोठा त्याचं कुत्र काशीला जातोय आणि ज्याचा वशिला आहे तो फाशीला जातोय महाराज. अरे आमच्या जनाबाई देवा पुढे भांडल्या, देवा का धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळाला किनेला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काय देवा तुझ्याकडे न्याय आहे का नाही म्हणले? ज्या पतिव्रता 5 पांडवांची पत्नी द्रौपदी तिला पतिव्रता म्हणतो, आणि ज्या लक्ष्मणाची महाराज 14 वर्ष आपल्या नवऱ्यासाठी वाट बघत होती आणि तिला पतिव्रता म्हणतोस तू, तुला शोभत का म्हणले? मोठ्यांच्या दारामध्ये जातोस म्हणले आणि जो नामस्मरण करतो तो उपवासी मेलावा. कधी पाहतो का नाही हाच तुझा न्याय आहे का? म्हणून माझ्या जनाबाई भांडल्या देवासमोर. म्हणून तो कबीरदास म्हणले आई काय आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया. आताच्या जगतामध्ये महाराज सत्य बोलणारच महाराज तू मागे राहतोय महाराज, परंतु महाराज जे लबाडी लांड्या करतात महाराज आज समाज त्याला डोक्यावरती घेतोय. किती मोठे महाराज, प्रत्येक भ्रष्टाचार माझाच चाललाय, सत्य बोलणाऱ्याला मागं खेचण्यात येते महाराज. आता पाहिलं तर बोलाय नको महाराज, का जो बोलन तोच महाराज काय होते वाईट होते, बोलायचं कोणी महाराज. सर्व क्षेत्रामध्ये पाहिलं तर महाराज प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू आहे महाराज, परंतु एक महाराज क्षेत्र असे महाराज परमार्थिक क्षेत्र महाराज, जिथे महाराज फक्त सत्याला किंमत आहे महाराज. जो सत्य बोले सत्याने वागेल त्याचीच कीर्ती महाराज राहत असते. लबाडाची महाराज राहत नाही महाराज. मला तुम्ही सांगा महाराज हिरण्यकशिपू सारखा महाराज कधी त्रेता युगामध्ये घडलेली घटना आहे आजही नाव कोण ठेवतं का? ठेवतं का? बोला ठेवतं का कोणी? परंतु महाराज त्रेता युगामध्ये महाराज रामप्रभू झाले महाराज, आजही महाराज रामाची कीर्ती शिल्लक आहे. पुण्यवंत महाराज असणारे महाराज देशासाठी जे लढले महाराज त्यांची आज कीर्ती शिल्लक, आज त्यांची जयंती करतोय महाराज. जर छत्रपती शिवाजी राजे जर जन्माला आले नसते तर आज आपण इथं कीर्तन करू शकलो नसतो महाराज. सावित्रीबाई फुलेंनी महाराज महिलांकरता महाराज पहिलं कार्य केलं महाराज, शिक्षण उभं केलं, मुलीला शिकवण्याची पद्धत महाराज केली महाराज. हे त्यांचे उपकार आहेत महाराज, म्हणून आज त्यांची कीर्ती महाराज राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी, ईश्वर विभूते राहिल्या त्या कीर्ती जगा माझी.
त्यांच्या कीर्ती शिल्लक राहत असतात, कीर्ती तुमच्या आमच्या राहत नाही. तुमच्या देखील आमच्या कुटुंबामध्ये महाराज माणसं होऊन गेली. पंजोबा असतील, आजोबा असतील, खपर पंजोबा असतील, त्यांची नावं काही सांगता येतील का बरं झाले नाही का? झाले. ज्ञानोबर आहे महाराज, किती वर्ष महाराज परम भाग्य म्हणावं लागेल. आता 750वा समाधी संजीवन सोहळा झाला. त्याचबरोबर येणारी महाराज 375वा वैकुंठ गमन सोहळा येत आहे. महाराज काय केलं? स्वतः करता जगले का? ह्या समाजाकरता जीवन घालवलं म्हणून तर आज त्यांची आपण 20 साजरी करतोय महाराज, त्यांची जयंती साजरी करतोय. कारण हा समाज कुणाच्याही पाठीमागे यायला तयार नाही महाराज. तुमच्याकडे सत्ता असेल, संपत्ती असेल, ती क्षणापुरती महाराज. जर त्याच्या मनात आलं इथून उठून द्यायचं नाही तरी घरी जाऊन देणार नाही, हे लक्षात ठेवा आणि विचार करा म्हणत बरं. त्याच्या मनात जर आलं तर म्हणून महाराज जीवन जगत असताना महाराज कसं जगायचं हा डोळ्यापुढे विचार ठेवा महाराज. जीवनामध्ये महाराज आपल्या बरोबर दुसऱ्याचंही चांगलं होईल हा विचार करा. आपण वागत असताना दुसऱ्याच्या अंत करणारा दुःख होईल असं कधी जीवनामध्ये वागू नये. का आपलं चांगलं होतंय दुसऱ्याचं वाईट होतंय, मग काय करत? आपल्या चांगल्या दुसऱ्याचं वाईट होतंय, चालेल का करून? जमन. आता परिस्थिती तीच आहे. आपलं चांगलं होतंय ना बस, बाकीच्याचं घेणं नाही. मला तुम्ही सांगा महाराज, 2 मित्र महाराज, दोघांचं घरकुल आलं महाराज. आता चालून घरकुल, दोघांचं घरकुल, 2 मित्र महाराज. परंतु महाराज दोघांचे घरकुल आले. मग आता द्यायचंय पण मंजूर एकच होत, एकालाच भेटणार. मग दोघांचे नाव सांगितलं, हे पहा आता 2 तुम्हाला आलेच बरं का, पण शासनाकडे पैसे काय नाही तर मग आता एकालाच भेटत. तुम्ही विचार करा महाराज. संगणमत केलं दोघांनी महाराज, कुणाला द्यायचं सांगितलं. तुला ज्याच्या पुढे सांगितलं त्याला सांगितलं द्यायचं, काय हरकत नाही. निघाले महाराज, बाहेर गेला मित्राला घरी जाऊन दिला. हा आला, 10,000 रुपये काढले, याच नाव पुढे आलं. का बरं? आपलं चांगलं होतंय, दुसऱ्याचं वाईट का होईना महाराज. परंतु पांडवांनी महाराज तसा विचार कधी केला नाही महाराज. सांगितलं आम्हाला 5 गावं तरी द्या म्हणलं. 5 गावं नाही, एक सुईवरती मावेल एवढी जागा भेटणार नाही महाराज सांगितलं. विठ्ठल विठ्ठल परिणाम असा झाला, अति केले की काय होत असते, माती होत असते. म्हणून आपण या नरदेहाला आलो आहोत ना. मग जीवनामध्ये काय सत्कर्म जीवनामध्ये घडलं पाहिजे, मला निरपेक्ष सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. या कलियुगामध्ये 4 मार्ग सांगितले, कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. त्या भक्ती मार्गाने काय करायचं, आपल्या नरदेहाचं सार्थक जीवनामध्ये घडलं पाहिजे. महाराज निळोबाराय सांगतात की बाबांनो, तुम्ही या नरदेहाला आलात महाराज, तुमचं जर स्वहित कशामध्ये आहे, अभंगाच्या पहिल्या तुम्हाला हा नरदेह मत भाग्यानं प्राप्त झालाय. मग तुमचं स्वहित कशामध्ये ते साध्य करा. येऊन या नरदेहा, काही स्वहित ते पहा. कशामध्ये हित आहे आपलं महाराज? आपलं हित जर कशामध्ये आहे तर देवाच्या प्राप्तीमध्ये हित आहे. तुम्हा आम्हाला हिताचा मार्ग सांगतात महाराज. बाबांनो, तुम्हाला हा नरदेह प्राप्त झाले
कारण जगतामध्ये काही दुर्लभ गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये सांगितलं पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्मही, एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. सर्व गोष्टी जगतामध्ये प्राप्त होतील, परंतु हा मानव देह पुन्हा आपल्याला भेटणार नाही महाराज. का तर ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेस आपल्याला हा नरदेह. महाराज कबीर तुळशीदासजी महाराज सांगितले, बडे भाग मानुषतन पावा, सुदुर्लभ सब ग्रंथ गावा गावा, सुदुर्लभ सब ग्रंथ गावा. बडे भाग मानुषतन पावा, बडे भाग मानुषतन पावा, बडे भाग मानुषतन पावा, सुदुर्लभ सब ग्रंथ गावा, सुदुर्लभ सब ग्रंथ गावा. भाग्यानं प्राप्त झालेलं असं वाटतं बरं का महाराज. खरं मला ऐका वाटतं, बोलण्यावेळी तुम्ही वाजवा, तुम्ही म्हणा, खरंच असं वाटतं भजन व्हावं. हे कीर्तनाचं उगाच वाटतंय, परंतु पुन्हा आपण योग साधून आणू बरं का भजन. एक दिवस भजन आपण पुन्हा तुम्हाला बोला, पुन्हा मी येणार असं हे गृहीत धरू मला. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे मला. का तर नरदेह जर तसा जर पाहिला तर जगतामध्ये सर्व गोष्टी प्राप्त होतील, परंतु मनुष्य जन्म प्राप्त होणार नाही. कारण जसा आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला भेटला आहे. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडवाले. ते उपाय घडून आले महाराज. तो आपल्याला योग जीवनामध्ये प्राप्त झाला. पाप आणि पुण्य आपलं समान झालं. आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. आपलं भाग्य महाराज समजा. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हाच नरदेह का बरं? बाकीचे जन्म नाही का महाराज? 84 लक्ष योनी निर्माण केल्यात महाराज. का तर नामदेव राहायचं हे बघा, भक्ती विने जिने जळवलं लाजीरवाने, संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहीचा वारा मग लागे. 30 लक्ष योनी पशूंची घरी आणि मानवा भितरी 4 लक्ष. आपल्याला नरदेह प्राप्त झाला. बाकीच्या योनीमध्ये का नाही? बाकीच्या जर योनी जर पाहिल्या तर काय भोग प्रधान योनीत महाराज, आणि मनुष्य जन्म हा कर्म प्रधान जन्म आहे महाराज. या नरदेहाला आल्यानंतर महाराज, याच नरदेहामध्ये आपण जर ठरवलं महाराज वैकुंठाला जायचंय, वैकुंठालाही जाता येतं. स्वर्गाला जायचंय, स्वर्गालाही जाता येतंय. आणि आपण जर ठरवलं नरकाला जायचंय तरी नरकाला जाता येते. हे कशामध्ये ज्ञान आहे? या नरदेहामध्ये. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. याची नाही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देही घडे ते भजन, याची देही घडे देवाचे भजन. भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देही गडे देवाचे भजन, याची देही गडे देवाचे भजन. टाळ्या वाजवा, टाळ्या. असं वाटतंय महाराज आता मरावण तुमच्या पोटीत जन्म घ्यावा. म्हणजे म्हणजे गायन मला येईल ना तेवढा देवानं आवाज नाही दिला, परंतु असं सदी इच्छा तर व्यक्त करू शकतोय ना. काहीतरी चांगला विचार नका करू, पण विचार तरी करा. म्हणून आपल्याला हा नरदेह महाराज दुर्लभतेने मिळालाय महाराज. आपलं परमभाग्य म्हणजे याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान
नाही कोठे कात नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती ते देवची म्हणतात देवची होती तरी का चित्ती न धरावे म्हणून महाराज सांगतात की येऊन या नरदेहा काही सोयीत ते पहा. पहिल्या चरणाचा अर्थ पाहिलेला आहे. आता सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करायचं आणि 5 मिनिटांमध्ये आपण सेवा समापन्न करण्याचं. अटेन्शन, हात वर करा. बसल्या निदान तेवढं तरी करा, जेवाय पुरतं तरी नाही, बाकीचं काय तर निदान राहून संध्याकाळी येतो माघार जाऊन जरा. विठोबा रखुमार रखुमार हरी विठोबा रखुमाई नरदेहा काही स्वहित ते पहा. का जीवनामध्ये आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, मग त्याचं सोनं कसं करायचं, सार्थकी कसं जीवन लावायचं महाराज. का तर देवाच्या प्राप्तीमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं सार्थकी महाराज. मग देवाची प्राप्ती कशी होईल, या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन सांगितले नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं साधन सांगितले ते नामस्मरण. जर आपण जर रात्रंदिवस जर केलं तर भगवान परमात्मा स्वतः आपल्या अंतःकरणामध्ये जागा देईल, त्याच्या चरणावरती जागा देईल. असे कुणाकुणाला जागा दिली महाराज, खूप मोठी मोठी उदाहरण आहेत. परंतु आता आपली वेळ एक का घ्यायचं बस करायचं. होय आलेत का रे, कोणी ते आलेत का नाही ना रे. विठाल विठाल माणसं म्हणते तुम्ही नरदेहाला आलोय, आम्हाला हे जीवन प्राप्त झाले, आम्हाला जीवनामध्ये काही कमी नाही महाराज. आमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती महाराज, सर्व काही गोष्टी मुबलक आहेत. आम्हाला देवाची गरज नाही, देवाची गरज नाही. तुमच्याकडे सत्ता आहे, कुठपर्यंत आहे, किती संपत्ती महाराज. आपण जर मोठ्यांचे उदाहरण जर कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, किती मोठी घरं पण महाराज. पण त्याची संपत्ता सत्ता महाराज कामी आली नाही का. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तुमच्या आमच्या 5 एकराचं काय घेऊन बसलोय, एका क्षणात माणसं गेली आता महाराज. ताजी उदाहरणे महाराज, क्षणात बोलता चालता गेली महाराज. का बरं, आयुष्य एकदा का जीवनामध्ये संपलं महाराज, परत नो रिटर्न. एकदा गेलं की गेलं म्हणून जीवन आपल्याला मिळालंय महाराज. चांगलं जीवन जगा महाराज, चांगलं सत्कर्म करा, चांगलं महाराज काय करा महाराज, दान करा महाराज, सहकार्य जीवनामध्ये एकमेकाला करा, कोणाचाही अंतकरण दुखावणार नाही एवढं जीवनामध्ये गोष्टी करा. आणि ते केल्यानंतर महाराज जीवनामध्ये आपल्याला काय अंतकाळ हा साध्य होता असतो महाराज. म्हणा अंतकाळ समयाचं साध्य कधी होईल, ज्यावेळेस अंतकाळ कधी होईल महाराज चांगला, ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखा वाटेल महाराज. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हा अंतकाळ साध्य होईल म्हणून तुम्ही काय करा, येऊन या नरदेहा काही सोयीत ते पहा. आणि तुमचं जर सोयीत जर साध्य नाही केला तर तुमचा जन्म वायाला जाईल. नाही तरी जन्म व्यर्थ, जन्म व्यर्थ, नाही तरी हो जन्म व्यर्थ. दादी जन्म व्यर्थ,
साध्य नाही केलं तर महाराज सांगतात की नाही तरी व्यर्थ जन्म. का मनुष्याला मला विषयाचं सुख गोड वाटतं मला, विषयाचे सुख येते वाटे गोड, का तर पुढे अवघड यमदंड. जीवनामध्ये सोयी जर साध्य नाही केलं तर पुढे येणारे यातना महाराज, कारण नाही त्या यमास करुणा आहे गाडीता कुडी प्राण. ओढाळ सापडे जैशा धान, थोर यातना धरिले. अनेक दुःखाला यातनेला समोर जावं लागेल का. तुमचं सोयी जर तुम्ही साध्य केलं, तुम्ही जर त्या देवाचं नामस्मरण चिंतन जर जीवनामध्ये केलं तर तुमचा नाही तरी व्यर्थ जन्म. व्यर्थ वायाला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल म्हणून तुम्ही काय करा, येऊन या नरदेहा. आणि काही सोयी तर ते पहा. 2 चरणात आपण भावार्थ पाहिलेला आहे. आपली वेळ झालेली आहे, पण 2 दिवशी जर 2 चरण आपण काय करू पुढे और बचेंगे तो और भी लढेंगे महाराज. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. आणि या सेवेला पूर्ण विराम त्यासाठी त्याच्या आधी एकदा महाराजांना विनंती, गोड भैरवी गावी अशी विनंती करतो. व्यर्थ गेला निळा, व्यर्थ गेला निळाम व्यर्थ गेला, निळाम व्यर्थ गेला, निळामणी व्यर्थ गेला, निळामणी व्यर्थ गेला. प्राणी प्राणी भूमिभार झाला, प्राणी भूमिभार झाला, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म. प्राणी भूमी भार झाला, प्राणी भूमी भार झाला, नाही तरी व्यर्थ गेला, नाही तरी जन्म.
ಧನಿ ದ ಧನಿ ಧನಿ ದಾದ ಧನಿ ನಿ ನಿ ಧನಿ ಧನಿ ದಾದ ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಸಾ ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಸಾ ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಸಾ ನಿ ದ ದ ದ ದ ದ ದ ನಿ ರೇ 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 ನಿ ದ ದ ರೇ ದ ದ ನಿ ದ ದ ರೇ ದ ದ ನಿ ದ ದ ದ ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಗ ಮ ಧನಿ ದ ಸಾ ಸಾ ಗ ಮ ಧನಿ ಸಾ 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 ಗ ಮ ಧನಿ ಸಾ 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 ಹರಿ ಗ ಮ ರೇ ಹರಿ ಪ ನಿ ದ ಪ ಗ ಮ ಧನಿ ಸಾ ಗ ಮ ಧನಿ ಸಾ 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 ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಸನಿ ದ ಪ ಮ ರೇ ಸನಿ ದ ಪ ಮ ಗ ರೇ ಗ ಮ ಧನಿ ದ